श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। हे बघा, आपण आता सत्यनारायण पूजा मांडत आहोत। दिवा लावून घेतलेला आहे बघा। दिव्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं, अक्षता अर्पण करायचं आणि फूल दिव्याची पूजा करून घ्यायची। इथं फोटो ठेवून घेतला आहे हे बघा। पाणी घेतलेलं आहे, ह्याच्यामध्ये हळदी कुंकू, 1 रुपया, सुपारी, फूल, अक्षता टाकून घेतला आहे। सगळे ह्याच्यावर स्वस्तिक काढून घेतले आहे बघा। आणि आता ह्याच्यावरती आपण ह्या कलशवर आपण पानं ठेवले आहेत आणि ह्याच्यावर एक ताट ठेवलं आहे, त्याच्यामध्ये तांदूळ ठेवले आहेत। आणि एक कलशच्या खाली ना गहू ठेवतात, पण माझ्याकडे गहू नव्हते म्हणून तांदूळ मी ठेवले आहेत बघा। आता आपण इथं बाळकृष्ण महाराजांना ठेवायचा अभिषेक करून। हे बघा, आता असे इथं पानं ठेवून घ्यायचे, खाऊचे पानं 2-2। ह्याच्यावर गणपती बाप्पाची सुपारी ठेवायची आहे। सुपारीचा पण अभिषेक केला आहे बघा। इथं कुलदेवीची सुपारी आणि इथे वरुण देवाची सुपारी ठेवायची आहे। हे माझ्या उजव्या हाताला गणपती बाप्पा, त्यांच्या बाजूला कुलदैवत आणि ही वरुण देवता। हे बघा, असं ठेवायचं आहे। आता आपण हळदी कुंकू लावून पूजा करून घेऊ। हे बाळकृष्ण महाराज बघा, याच्यावर उजव्या हाताला गणपती बाप्पाची सुपारी ठेवली आहे आणि त्याला हळदी कुंकू, अष्टगंध, अक्षता, फूल अर्पण केलं आहे बघा। आणि इथं कुलदेवीची पण हळदी कुंकू, अष्टगंध, फूल अर्पण केलं आहे। आणि ही वरुण देवतेची इथं पण हळदी कुंकू, अष्टगंध, अक्षता, फूल अर्पण केलं आहे बघा। आणि ही बाळकृष्णाला पण फूल अर्पण केलं आहे आपण। आणि इथं सत्यनारायण महाराज, हे फोटो थोडा छोटा आहे फोटो, त्याच्यामुळे दिसत नाही बघा। त्यांना पण फूल अर्पण केलं आहे। हे बघा, इथं मी श्रीयंत्र पण ठेवलं आहे। आज पौर्णिमा आहे त्यामुळे श्रीयंत्र मी घेतलं आहे खाली। हे बघा, आता अगरबत्ती ओवाळून घेऊ। हे गणपती बाप्पा, मी तुम्हाला अगरबत्ती ओवाळत आहे। हे कुलदेवता, मी तुम्हाला अगरबत्ती ओवाळत आहे। हे वरुण देवता, मी तुम्हाला अगरबत्ती ओवाळत आहे। हे बाळकृष्ण महाराजा, मी तुम्हाला अगरबत्ती ओवाळत आहे। सत्यनारायण महाराजा, मी तुम्हाला अगरबत्ती ओवाळत आहे। श्रीयंत्राला पण अगरबत्ती ओवाळून घेऊ आपण। आता साखरेचा प्रसाद ठेवायचा आहे। हे गणपती बाप्पा, मी तुम्हाला प्रसाद अर्पण करत आहे। हे कुलदेवता, मी तुम्हाला प्रसाद अर्पण करत आहे। हे वरुण देवता, मी तुम्हाला प्रसाद अर्पण करत आहे। हे गणपती बाप्पाच्या प्रसादामध्ये आपण तुळशी टाकलेली नाही, हे बघा। आणि हे बघा, बाळकृष्ण महाराजाला तुळशी ते छान वाटते बघा महाराज। आता आपल्याला रव्याचा प्रसाद अर्पण करायचा आहे। सत्यनारायणाच्या पूजेला रव्याचा प्रसादाचाही मान आहे बघा। तर आपण प्रसाद अर्पण करू आणि पुढची पूजा वाचन करून घेऊ। हे बघा, आता आपण इथं केळी ठेवून घेतली आहे गणपती बाप्पाला, कुलदेवतेला आणि वरुण देवतेला। इथं रव्याचा प्रसाद बघा बनवून ठेवला आहे सत्यनारायण महाराजाला। आणि हे मोतीचूर लाडू आणि इकडे आंबा आणि पेरू फळं ठेवले आहेत। अशी पूजा करून घेतली आहे बघा। आता आपल्याला कथा वाचायची आहे सत्यनारायण महाराजाची आणि नंतर आरती करायची आहे।
हे बघा आता कथा वाचायची आहे सत्यनारायण महाराजाची आपल्याला. नंतर आरती करायची आहे. तर आरतीची तयारी करून मी पहिलाच असा व्हिडिओ बनवला आहे. कसा वाटला नक्की सांगा. काही चुकवलं असेल तर क्षमा करा. इथं कुंकुमार्चन करून घेतलं आहे बघा. आज पौर्णिमा आहे त्यामुळे कुंकुमार्चन पण केलं. आणि आता आरती करणार आहे पण त्याचा शूट करता येणार नाही मला. आता आरतीची तयारी केली आहे. आपल्याला आरती करून घ्यायची आहे. आता वाचून झालं. कुंकुमार्चन पण करून घेतलं मी. आता आरती राहिली आहे. आता आरती करून घेऊया. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब